सूचना आहे, आपले 12 प्रतिनिधी येत नाहीयेत. आम्ही सातत्यानं कालपासून आपणाला सांगतोय, प्लीज कोऑपरेट करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. प्लीज कोऑपरेट करायचं आहे. स्पर्धा लाईव्ह आहे, लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, सर्व प्रेक्षक सुद्धा पाहतात. तर प्लीज कालपासून आम्ही सांगतोय की आपण 12 प्रतिनिधी कंपल्सरी कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे की मॅच सुरू होण्याच्या आधी आपला 12 प्रतिनिधी इथे पोहोचला पाहिजे, अन्यथा न सांगताना डायरेक्ट पॅनलाइज केलं जाणार आहे. तर मायक्रोफोनवर आमच्या समोर जोडले जातील हिंदीचे एक उत्कृष्ट समालोचक, ज्यांच्याकडे क्षमता आहे, बरीच वर्ष आपण त्यांना ऐकतोय. या 3 ते 4 वर्षामध्ये आपण पाहू शकाल ज्यांनी आपल्या नावाचा बोलबाला या आपल्या पनवेल तालुक्यात रायगडमध्ये ज्यांनी पोहोचवलं ते प्रवीणजी गायकर, मॅन फ्रॉम वाकडी, यांच्याकडे आम्ही बोलतोय. थँक्यू सो मच. थँक्यू शेखर. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो. आमच्या समवेत आज एक मोठा भाग्याचा दिवस असेल, ज्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खऱ्या अर्थाने समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं. त्याच्यानंतर होणारी ही मागची ICC इंटरनॅशनल T20 स्पर्धेमध्ये देखील त्यांनी समालोचन केलं. कुणाल दाते सर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, हे आमच्या समोर जोडले गेले. त्याच्यानंतर शेखर आहेत, प्रवीण दुगाडे सर आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर राहुल आहेत आणि महागुरू MD गडके सर, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर बोलूया मॅचकडे. आजच्या दिवसातील हा तुम्ही सामना क्रमांक 4 पाहू शकाल. जो सामना रंगतोय तो म्हणजेच करंजाडे इंडियन्स विरुद्ध करंजाडे सुपर किंग्स ही मॅच तुम्ही पाहू शकाल. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो करंजाडे सुपर किंग्स या संघानं, आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केलंय ते करंजाडे इंडियन संघाला. या संघाकडून सलामीची जोडी मारुती पोपट यांच्यासाठी खास आकर्षक बक्षीस आलेत. हवेली ग्रुप अर्थातच महेंद्र गायकर यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चांगला फटका आहे. पॉवर प्लेचा भरपूर उपयोग करत असताना चेंडू लॉंग ऑफ करे ट्रॅव्हल होईल, पण गोलीच्या वेगाने चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे. तर या चौकारासाठी हवेली ग्रुप महेंद्र गायकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि त्याच्यानंतर लगातार 3 षटकारासाठी मोहन गायकर, हेमंत गायकर साहेब यांच्या वतीने लगातार 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे फलंदाजाला कोण रोकेल? मारुती पोपट यांच्या बॅटमधून आलेला हा सलग दुसरा चौकार. थँक्यू डीजे. आज खऱ्या अर्थानं पाहू शकाल हिंदीचा मुलूक मैदानी आवाज सातत्याने प्रवीण दुगाडे सर, त्याच्यानंतर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र कुणाल दाते सर यांना तुम्ही पाहू शकाल. आज मात्र तुम्हाला चांगलं समालोचन आणि सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र आणि एक धावतं वर्णन ज्या पद्धतीने मॅचमध्ये रंगत कशी आणावी हे तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर चौकाराच्या मदतीनं पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार सुरुवात करत असताना हे फलंदाज तुम्ही मारुती पोपट यांना पाहू शकाल. गोलंदाज तयार होतील. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि पॅटचा संपर्क झाला नाही. यष्टिरक्षक यांचं एक चांगलं कार्य तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 3 चेंडू नंतर ही प्रतीक्षा मात्र संपली. ती निर्धाव चेंडू इथे येत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. ते गोलंदाज लोकेश भगत, गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पहिलं पॉवर प्लेचे षटक त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल. इथे या टाकण्याचा प्रयत्न होता, हलकीशी अपील पंचांकडे देखील मागितली होती, परंतु ही अपील मात्र फेटाळून लावली आणि निर्धाव चेंडू सलग दुसऱ्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच पहिल्या 3 बॉलवरती धावा आल्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केलं. त्याला माहिती आहे इथे कमी धावांमध्ये खऱ्या अर्थानं रोकावं लागेल ते करंजाडे इंडियन्स या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरपासून दूर फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू इथे देखील सांगता होईल. आणि अशा पद्धतीनं पहिलं षटक संपन्न झालंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर करंजाडे इंडियन संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, ती म्हणजेच बिनगडी बाद असताना 10 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. मॅच नंबर तुम्ही पाहू शकाल इथे 13 करंजाडे इंडियन्स विरुद्ध करंजाडे रॉयल्स. 12 मॅच नंबर, माफ करा,
ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर एकंदरीत सुरुवात चांगली झाली, कुठलाही फलंदाज इथे बाद झाला नाही आणि एक चांगली सुरुवात राईट स्टार्ट ज्याला म्हटलं जातं ती स्टार्ट देत असताना इथे करंजाड इंडियन्स कदाचित कुणाल दाते सर ICC चॅम्पियन्स लीग नंतर ललित मोदी यांनी लक्ष दिलं की इंडियन प्रीमियर लीग भरवावी आणि त्याच्यानंतर इंडियन प्रीमियर लीग ललित मोदी यांच्या माध्यमातून भरवली गेली आणि प्रत्येक गावागावामध्ये ही स्पर्धा मात्र गावासाठी खेळवली जाते. इथे फुल टॉस बॉल होता, त्याला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून आणि चेंडू जाईल सीमारेषे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. नक्कीच थँक्यू डीजे. नवी मुंबई एअरपोर्ट त्या दिबा पाटील साहेबांचं नाव खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी लढले आणि नक्कीच त्यांना 12.5% न्याय मिळवून दिला आणि प्रत्येकाच्या मनानं घेतलं मात्र एकच डाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या फक्त दिबा पाटील साहेबांचं नाव. तर हे सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलात. तर चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. दुसरा पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही मार्गस्थ असताना पाहू शकाल. गोलंदाज आतिश साबले, फटका चांगला आहे. हा चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून. दर्जेदार फटका सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. अपकमिंग रायझिंग स्टार उगवता सितारा तुम्ही करंजाडे संघाचा हा पाहू शकाल. भूषण ठाकूर याच्या बॅट मधून 2 चेंडूवरती 2 शुभम ठाकूरच्या बॅट मधून आलेले हे 2 मोठे फटके पाहू शकाल आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या एकूण पोहोचते ती बिनगडी बाद असताना 20 या धावसंख्येवरती. आतिश साबले पुन्हा एकदा तयार होतील. इथे देखील ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, वेगाने उचलतील. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. आता कुठेतरी वाटतंय की पहिल्या 3 मॅचमध्ये धावा झाल्या नव्हत्या, आता कदाचित या मॅचमध्ये धावा होतील हे साफ इथे स्पष्ट होत असताना. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, त्याच्यानंतर दुसरं षटक जसं चालू झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये इथे तुम्ही धावांचा पाऊस अक्षरशः पाहू शकाल. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा कुठल्यात फलंदाज शुभम ठाकूर या फलंदाजानं इथे थोडंसं चेंजेस करत असताना तुम्ही बॅट्समन मारुती पोपट यांच्यासाठी पाहू शकाल. आतापर्यंत 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आणि एक दुहेरी धाव अर्थातच 10 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करत असताना. ओव्हर द विकेटने आले होते, फटका हवेत आहे परंतु लॉंग ऑफला भरपूर चांगला झेल टिपला आणि मात्र ज्या विकेटची नितांत गरज होती तो फलंदाज मात्र बाद होईल. फलंदाज बाद होतील. मारुती पोपट बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. इथे पहिला गडी बाद होईल. पहिल्या ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज तुम्ही पाहू शकाल आतिश साबले यांच्या माध्यमातून. 350 वर्षापूर्वी माझा देव भगवा घेऊन लढला नसताना तर आज औरंगजेबाच्या औलादीने संपूर्ण भारत देश बेचिराग सोडला असता. त्यामुळे आम्हाला फक्त तेवढंच माहिती आहे आज अस्तित्वात आहे हिंदुस्थानची प्रजा. याचं कारण फक्त एकच, माझा शिवछत्रपती जाणता राजा. तर प्रत्येक षटकारासाठी भावेश दमडेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक अतुल जाधव साहेबांच्याकडून हे पारितोषिक असेल. पहिलाच बॉल हवेत आहे. जसं पारितोषिक लावलं गेलं तसाच बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 22च्या बॅट मधून आलेला हा 600च्या स्ट्राईक रेटनं षटकार. थँक्यू डीजे. इथे पाहू शकाल ही छोटी किलबिल लहान मुलं ही मॅच करंजाडे प्रीमियर लीगचा थरार आनंद घेत असताना त्यांच्या प्रत्येक डीजेच्या धूनवरती त्यांचं एक आगलं वेगळं डान्स तुम्ही पाहू शकाल आणि आज खऱ्या अर्थानं जत्रा म्हणता येईल करंजाडे गावामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. इथे चेंडू चांगला होता परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलाय आणि एक धाव इथे नक्कीच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीनं हे महागडे षटक तुम्ही पाहू शकाल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती करंजाडे इंडियन्स या संघाची. एक गडी बाद असताना 14.00च्या सरासरीनं 28 धावा.
भावेश उर्फ भाया तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. 2 चेंडूंचा सामना केलाय त्या फलंदाजानं आणि 7 धावा आतापर्यंत कुठल्यात. एकूण धावसंख्या इथे 28. कालच्या दिवसामध्ये जर धावांचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 70-80 या धावा होत होत्या आणि चेस देखील झाल्यात 85 धावा. आज पहिल्या 3 मॅचमध्ये कुठल्याही संघाला 50चा आकडा 60चा आकडा पार करता आला नाही, परंतु आज मात्र या 4थ्या मॅचमध्ये हा उच्चांक पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल का? युद्धात पराभव झाला तरी चालेल, पण शत्रूवर एक वार असा करा की त्याला जन्मोजन्मी आठवण राहील आणि त्याच अनुषंगाने इथे दोन्ही या संघांना मात्र इथे खेळ दाखवावा लागेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तुम्ही लोकेशला पाहू शकाल. स्ट्राईक एंडला फलंदाज भावेश याच्यासाठी जाधव साहेबांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलंय. लाईन पाहावी लागेल. इथे लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि या अवांतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 29 या धावसंख्येवरती. नक्कीच मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलात 5 धावींची गरज होती आणि 40+ गोलंदाज बलिराम भोईर होते. मेडन षटक फेकलं त्या गोलंदाजानं आणि आपला विजय म्हणजेच मागच्या वर्षीचा दबदबा सातत्याने कायम राखलाय तो करंजाडे नाईट रायडर या संघानं. विदाऊट प्रॅक्टिस हा संघ खेळत असतो, परंतु आतापर्यंत 2 सामने त्यांच्या नावावर इथे विजय झालेत आणि ते मॅच मध्ये मात्र कायम अस्तित्व त्यांचं राहिलंय. फुलटॉस बॉल होता, त्याला पाठवायचं होतं मोठा फटक्यामध्ये, परंतु अलॉंग द कार्पेट खराब क्षेत्ररक्षण ज्याला सेफ झोन म्हटलं जातं. व्ही शेप लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा भाया उर्फ भावेशच्या बॅट मधून आलेला हा एक चौकार आणि भायाच्या बॅट मधून चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते एकूण 33 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. इथे अपील होती पंचांकडे, परंतु पाहायला लागेल लाईन बरोबर आहे की खरा फिल्डिंग त्याचा फायदा मिळेल का आणि पाहता पाहता चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॅट मधून आलेला हा चौकार. अरे हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गनिमा तुम्हाला इथे आखावा लागेल. गगनभेदी नजर ज्यांची पहाड सम काया दगदगता सूर्यही झोकतो वंदितो प्रभो शिवराया. जबरदस्त सुरुवात इथे तुम्हाला पाहायला मिळेल ती करंजाडे इंडियन्स संघाच्या माध्यमातून. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपये अजित साबले साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक. आणि जसं पारितोषिक लावलं गेलं तसं इथे फर्निचर डिस्टर्ब तोडलं गेलं आणि फलंदाज इथे बाद होतील. स्विंग अँड मिस बॅट्समन आउट होतील ते म्हणजेच भाया दामणे आणि 100 रुपयाचं पारितोषिक आतिश साबले साहेबांच्याकडून इथे दिलं जाईल ते म्हणजेच गोलंदाजाला. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे. थँक्यू डीजे. इथे फलंदाज बाद होतील बघा. खऱ्या अर्थानं मैदानावरती दोन्ही सामन्यामध्ये दोन्ही संघामध्ये जर विचार केला ही चुरशीची लढत असेल, कारण जो संघ विजय होईल तो मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. परंतु ज्या प्रत्येक संघाला इथे 4-4 मॅचेस दिल्या गेल्यात आणि त्या 4 मधून तुम्हाला कमीत कमी क्वालिफाय होण्यासाठी 3 मॅच खूप इम्पॉर्टंट असतील आणि इथे दोन्ही संघांचा जर विचार केला आतापर्यंत करंजाडे इंडियन्स एक सामना जिंकला आहे. त्याच्यानंतर करंजाडे सुपर किंग्सचा तुम्ही विचार केला तर आतापर्यंत एक सामना जिंकला, एक सामना त्यांनी गमावलाय. म्हणजे हा सामना करंजाडे सुपर किंग्स साठी इम्पॉर्टंट असेल कदाचित हा सामना. दोन्ही एक सामना जिंकलेत, दोघांसाठी हा सामना इम्पॉर्टंट असेल. तर इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. अजित साबले साहेबांच्या वतीनं पुन्हा एकदा गोलंदाजासाठी 100 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा टोटल झाल्या त्या म्हणजेच 37. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना तुम्ही गोलंदाजीच्या मार्कवरती लोकेशला पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज होतील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चौकार त्यांच्या ओव्हर्समध्ये आल्या होत्या आणि इथे तिसरं षटक हाताळत असताना बॅटची कडा घेतली होती, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक धाव तिथे कंप्लीट होईल वेगाने आणि एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 या धावसंख्येवरती. ज्यांची नीती चांगली असते त्यांची उन्नती कधी थांबत नाही आणि इथे मात्र साफ एक चांगल्या नीतीने तुम्हाला खेळ दाखवावा लागेल. दोन्ही संघ विजयासाठी अस्वस्थ आहेत, परंतु एकाला विजय होईल एकाची पराजय होईल. गोलंदाज तयार.
हलकीशी अपील होती पंचांकडे लेग बिफोरची, परंतु या अपीलला मात्र फेटाळलंय. रनआउटची संधी होती, परंतु तिसऱ्या पंचांकडे इथे रेफर केलं जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नॉन स्ट्राईक फलंदाजानं त्याला माघारी पाठवलं होतं. रिस्की रन होतं, परंतु पाहूया तिसरे पंचांकडे हा निर्णय असेल. साईप्रीत लाईव्ह ही टेक्नॉलॉजी तुमच्या समोर असेल, यांच्या माध्यमातून हे तुम्हाला स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले दाखवलं जाईल. तिसरे पंच आहेत आमच्या समवेत. डिसिजन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. खूप क्लोज डिसिजन आहे. जर इथे फलंदाज बाद झाले तर मोठा हादरा लागेल तो करंजाडे इंडियन संघासाठी, आणि जर फलंदाज सुरक्षित राहिले तर मात्र इथे सुरक्षितता असेल. डिसिजन जर विचार केला हॅलो तर डिसिजन खूप क्लोज आहे इथे पंचांसाठी देखील, परंतु इशारा येईल पंचांचा. इट्स नॉट आउट. फलंदाज असतील सुरक्षित. तर एकूण 3 षटकं इथे समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 12.57च्या सरासरीनं 2 गडी बाद झाल्यानंतर 38. तोपर्यंत ड्रिंक्स मैदानामध्ये, तोपर्यंत ऐकूया डीजेचे एक सुमधुर संगीत. वर शिवबा जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. थैंक यू डीजे. वो दौलत ही क्या मिलेगी बादशाह के खजाने में, जो मैंने पाई है छत्रपति के सामने सर झुकाने में. तर इथे आपण पाहू शकाल 3 षटकं समाप्त झाल्यात आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. सुरुवात चांगली आहे. जरी 2 फलंदाजांना बाद केलं असलं तरी इथे मात्र 8 फलंदाज अजूनही शिल्लक असतील. ते करंजाडे इंडियन्स या संघाकडे थोडंसं सावरावं लागेल. 2 षटकामध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही मैदानावरती पाहू शकाल तो म्हणजेच करंजाडे सुपर किंग्ज. विनोदजी साबळे यांचा हा संघ मैदानावरती आणि स्वतः मात्र जिम्मेदारी जबाबदारी आता घेतल्यात ते गोलंदाजीच्या. आणि या मॅच मध्ये या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला धावा रोखाव्या लागतील, कारण जर इथून 30 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले करंजाडे इंडियन संघ तर 60 धावा त्यांना इथे भरपूर पुरेशा ठरू शकतात सेकंड इनिंगमध्ये त्यांच्या गोलंदाजांसाठी. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल फुल टॉस आहे. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. 1 धाव इथे कंप्लीट होईल. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. आणि हेच तर असतं जेव्हा तुम्ही चांगली क्षेत्ररक्षण करता, फिल्डिंग करता, तेव्हा तुमच्या गोलंदाजाचं मनोबल तुम्ही आपोआप वाढवता. आणि यष्टिरक्षक म्हटल्यानंतर हा संघाचा अर्धा संघनायक संबोधलं जातं, कारण त्याला माहिती आहे यष्टीच्या मागून फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतो हे तो संपूर्ण तेव्हा आढावा घेत असतो. तर इथे हवेत आहे फटका. क्षेत्ररक्षक येतील वेगाने डीप मध्ये. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रिस्की असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती एकूण 41 या धावसंख्येवरती. भूषण माफ करा तुम्ही बॅट्समन शुभमला पाहू शकाल सलामीला आलेला फलंदाज आणि त्यांना साथ देतील ते म्हणजेच अंकित साबळे मैदानावरती. स्ट्राईक एंडला बॅट्समन जर विचार केला तर शुभम मोठे फटके खेळण्यामध्ये सातत्याने खेळाडूला पाहिलं जातं, परंतु इथे टॅप करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. पुन्हा एकदा डीप मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. इथे 1च धाव कंप्लीट होईल. म्हणजेच एक सातत्याने पाहायला मिळतंय की ज्या पद्धतीने एकेरी दुहेरी धावा तुम्हाला निर्णायक असतील, जरी तुम्हाला चौकार षटकार येत नसतील तरी तुम्ही एकेरी दुहेरी धावा घेऊन तुमचं धावफलक हलतं ठेवू शकता. फक्त यावेळेस तुम्हाला एकच करायचं आहे की तुम्ही निर्धाव चेंडू खेळू नका, जेणेकरून तुमच्यावर दडपण येईल आणि या दडपणाला झुगारून मात्र इथे धावतं स्कोर कार्ड तुम्ही पाहू शकाल. फुल टॉस बॉल खराब आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता फलंदाजाला, परंतु फक्त दिशा दिली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक वेगाने येतील. लगातार 2 धावा इथे 2 चेंडूंवरती कंप्लीट होतील आणि या दुहेरी धावेंच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 44 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. धावा दिल्यात 6. कुठलाही गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश लाभलं नाहीये आणि इथे प्रयत्न करतायत विनोद साबळे गोलंदाजीच्या मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार होतील 4थ्या षटकामध्ये.
इथे पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलाय, लॉंग ऑनला वेगाने आलाय क्षेत्ररक्षक. आता मात्र एकच धाव, परंतु दुसऱ्या धाव घेण्याचा मानस होता, माघारी पाठवले फलंदाजाला आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 45 या धावसंख्येवरती. बघा पहिल्या 3 गोलंदाजांना चांगली चोप बसली आणि त्याच्यानंतर चौथ्या षटकामध्ये विनोद साबले आले गोलंदाजीसाठी आणि एक निर्णायक षटक हाताळत असताना आतापर्यंत वर्चस्व प्रस्थापित केलंय ते म्हणजेच फलंदाजांवरती. शेवटचा बॉल होता, अपील होती पंचांकडे, परंतु बॅटची कडा होती आणि तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होईल. जबरदस्त षटक पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11.25च्या सरासरीनं ही धावगती तुम्ही पाहू शकाल. गडी पास झालेत एकूण 2 आणि धावा झाल्यात त्या 45. करंजाडे इंडियन्स या संघाची. डीजे तो शिवाजी माझा कानका राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, ये बसलाय घोड्यावर राजाची लक ते तलवार. थँक्यू डीजे. मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार, इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मानं लिहिलं होतं आणि हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचं इतिहास कोरत होतं ते राजे शिवछत्रपती यांची सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या मार्कवर अविनाश याला पाहू शकाल. अविनाश साबले आलेत गोलंदाजीवरती. स्लॉक ओव्हरचं हे षटक, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला बॅट्समनच्या माध्यमातून हाणामारीच पाहायला मिळते. आता इथे स्ट्राईक एंडला फलंदाज असतील ते म्हणजेच अंकित साबले. पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती चौकार. त्या राजधानीवरती भगवन निशाण आहे, भगवन निशाण आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 49 या धावसंख्येवरती. म्हणजेच 50चा आकडा आता मात्र सहजरित्या गाठता येईल तो करंजाडे इंडियन्स क्रिकेट संघाला. चांगली सुरुवात सलामीच्या फलंदाजांच्या माध्यमातून पाहिली. त्याच्यानंतर फलंदाज आले होते भावेश, त्यांनी देखील 2 चौकार 1 षटकार लगावला आणि आता फलंदाज होते ते अंकित साबले. चांगली बॅटिंग करत असताना चौकार त्यांच्या बॅटमधून देखील आला. 49. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. इथे चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात. ते करंजाडे इंडियन संघाच्या एकूण धावा 53. 2 गडी बाद झाल्यानंतर जगवणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, परंतु स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो माझा शिवबा होता. काही जबरदस्त इनिंग साकारत असताना इथे पाहू शकाल तुम्ही बॅट्समन अंकित साबले याला प्रहार करतोय तो गोलंदाज अविनाश साबले यांच्या गोलंदाजावरती. इथे ऑप्शनच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि वाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54 या धावसंख्येवरती. श्री साऊंड अँड नितीन डीजे यांची सुमधुर संगीत तुम्ही पाहू शकाल. अर्थातच बंगारपाडाचे सातत्याने भरपूर मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटिंग केली जाते. ही लाईन चांगली आहे. जेव्हा तुम्ही शरीरापासून दूर चेंडू फेकताना तेव्हा बॅट्समन छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एकूण धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजे 54 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 चेंडूचा खेळ इथे बाकी असेल. नितांत गरज आहे इथून 3 बॉलमध्ये मोठ्या फटक्याची, ती म्हणजेच करंजाडे इंडियन्स या संघाला. करंजाडे इंडियन संघाचा विचार केला तर त्यांचे पुरस्कर्ते आहेत करंजाडे इंडियन संघाचे मारुती पोपट साहेब आणि भाऊ मात्रे हे करंजाडे इंडियन संघाचे पुरस्कर्ते आहेत. परंतु चेंडू जाईल वेगाने थेटमॅन सीमारेखा बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार शुभमच्या बॅटमधून, माफ करा अंकितच्या बॅटमधून. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा, तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 58 या धावसंख्येवरती. करंजाडे सुपर किंगचा विचार केला तर विनोद साबले यांचा हा संघ तुम्ही पाहू शकाल आणि IPL मध्ये जर पाहिलात तर मास्टर माइंड कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांचा संघ चेन्नई सुपर किंग्स. हा चेंडू गुडलाईन स्पॉटवर पडल्यानंतर सुरेख पद्धतीने यष्टीरक्षकाने देखील हाताळलाय आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. तर एकूण धावसंख्या 58. शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल आणि शेवटच्या बॉलवरती काय रिझल्ट येईल ते पाहायला मिळेल.
चांगलं कमबॅक, जरी चौकार आलेत तर 13 धावा दिल्यात, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न हा गोलंदाज नक्कीच करतोय, तो म्हणजेच करण झाडे सुपर किंगचा. शेवटचा बॉल यॉर्क टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे देखील पाहावं लागेल रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील का, आणि इथे फलंदाज होतील बाद. तर एकूण 5 षटकं इथे संपन्न झालेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले ती म्हणजेच 58 या धावसंख्येवरती. आणि जिंकण्यासाठी विचार केला तर एकूण 30 चेंडू आणि 59 धाब्यांची गरज असेल ती करंजाडे सुपर किंगसाठी. या धावा कशा होतील, या धावसंख्येचा पाठलाग करत असताना किती अडचणी येतील गोलंदाजांच्या, की त्या अडचणीवर मात करून फलंदाज पुन्हा एकदा इथे खऱ्या अर्थानं गोलंदाज आणि फलंदाज हे युद्ध बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे बॅटल कुणाकडे जाईल याचं धावतं वर्णन आपण पुन्हा एकदा ऐकूया, ते म्हणजे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र कुणाल दाते सर. तोपर्यंत ऐका एक डीजेची सुमधुर संगीत. पाऊल पडते पुढे या वाद्यवृंदाच्या उत्तरार्धात आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सुमारे 350 वर्ष महाराष्ट्र परकीयांच्या हाती गुलाम म्हणून राबत होता, कारण महाराष्ट्रातील असंख्य मराठी सरदारांचं प्रेम होतं ते त्यांच्या जहागिरीवर, त्यांच्या वतनदारीवर. जनतेच्या हालाकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. यवनांच्या आक्रमणांनी ही जनता भयभीत झाली होती आणि हा अन्याय निपटून काढण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात सवंगड्यांच्या साथीनं शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. अनेक अडचणींवर, अनेक संकटांवर मात करीत करीत अखेर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. प्रजेला न्याय व सुख देणारा राजा या महाराष्ट्रात निर्माण झाला. आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या, सज्जनांचा कैवारी आणि दुर्जनांचा कर्दनकाळ असं शिवरायांचं व्यक्तिमत्व आठवलं की म्हणावंसं वाटतं, अगा स्वधर्म हा आपुला, जरी काळ कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण चढे, गरजती थँक्यू. तोफांचे चौघडे. खूप चांगलं गीतांचा भरणा आपण पाहतो या नितीन डीजे भंगारपाडा यांच्या माध्यमातून. कालपासून सर्वच प्रेक्षकांची त्यांनी मनं जिंकलेत. टॉससाठी आपण जाऊया. नेक्स्ट मॅच असेल रॉयल चॅलेंजर्स करंजाडे आणि त्यांच्या विपक्ष असेल करंजाडे वॉरियर्स. सूरज शेलार आणि सागर म्हात्रे हे दोन कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मारुतीजी गायकर साहेब आपल्याला विनंती करतोय आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. आपलं शुभ असते. नेक्स्ट मॅच असेल रॉयल चॅलेंजर्स करंजाडे आणि दुसऱ्या बाजूला असेल करंजाडे वॉरियर्स. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सागर म्हात्रे आणि एका बाजूला आहे सूरज शेलार. सूरज शेलारचा संघ आपण पाहू शका. रॉयल चॅलेंजर 2 मॅच पैकी 1 मॅच त्यांनी जिंकली आहे. त्यानंतर वॉरियर्स संघानं 2 पैकी 2 सामने जिंकलेत. म्हणजे मी म्हणेन या वेळेला
तर टॉस जिंकलाय करंजडे वॉरियर्स संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा प्रथम निर्णय घेतलाय. तर सूरज शेलार, आपल्याला मी म्हणेन अस्तित्वाची लढाई आहे. आपलं जर अस्तित्व या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच महत्वपूर्ण असेल, कारण तिसरा सामना आहे. 2 पैकी आपण एक हरलात, एक जिंकलात. मग आपली पुढची रणनीती काय असेल, कारण प्रथम आपल्या वाट्याला फलंदाजी येणार आहे. कारण सागर मात्रेचा जो संघ आहे त्या संघानं 2 मॅच खूप चांगल्या पद्धतीने जिंकलेत आणि त्यांचा पडगा मी म्हणेन की भारी आहे. आणि त्यांच्या समोर आपला खेळ कशा पद्धतीने होणार, काय रणनीती असेल किंवा आपल्या टीम मध्ये काय फेरबदल असणार आहे का? नक्कीच. आता आम्ही प्रत्येक संघ आज जिंकण्यासाठीच खेळतो, परंतु मी आता आमच्या टीमला सांगणार आहे का ही मॅच आपली करूया मनोची आहे. जर ही मॅच जिंकलो नाही तर आपण KPL मधून बाहेर निघणार आहेत. त्या हिशोबाने आम्ही खेळ दाखवणार आहेत. आणि आता रोहिदास वाघेला आम्ही घेणार आहेत आणि समीर कदम बाहेर जाणार आहेत. नक्कीच. आणि गेल्या वर्षी आपण रनरअप राहिला होतात, तर मी म्हणेन की 5 षटकामध्ये आपण फलंदाजी वाट्याला आल्यानंतर किती धावा जमवण्याचा मनसुबा असणार आहे आपला? तर सागर म्हात्रे सारखा बलाढ्य प्लेअर असल्यामुळे आम्ही 80+ मारण्याच्या ह्याच्यात उतरणार आहेत. कारण की 80 मार पण जर आम्हाला याच्यात राहायचं आहे, कारण की आमचा बॉलर परफॉर्मन्स बघितला तुम्ही तर थोडा वीक जातोय. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त आता पहिल्या मॅचमध्ये आम्ही 84 चेस केलेले, तर आता त्याचप्रमाणे मोठा टार्गेट मारण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच सूरज शेलार. आमच्या समवेत आहेत ज्या संघानं टॉस जिंकलाय सागर म्हात्रे करंजडे वॉरियर्स. तर सूरजची सुद्धा आपण बाईट्स ऐकली आहे. तर त्यांनी सुद्धा सांगितले की पहिल्या मॅच मध्ये 85 धावा त्यांनी चेस केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी सांगितले की मी 80 ते 85 धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण सागर मात्रे सारखा एक धुरंधर फलंदाज या करंजडे वॉरियर्स मध्ये आहे. तर आपली रणनीती काय असेल, कारण 2 मॅच जिंकल्यानंतर आपलं जे मनोबल आहे ते खूप वाढलेलं असणार आहे आणि आपलं पुढचे पाऊल कसं असणार आहे? आम्हाला पण ही मॅच जिंकण्यात आहे. ही जिंकलो का आम्ही 1 साइड वरती जाणार, कोणच वरती नाही. त्यामुळं आम्ही पण कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू आणि या टीमला हरवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही करणाऱ्यांच्या आपण स्टेटमेंट ऐकल्यात. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅच साठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एक दिग्गज समालोचक ज्यांची गणती होत असताना आपण सातत्यानं पाहत असतो, मोठमोठ्या टुर्नामेंटचे कव्हर करत असतात, ते नवी मुंबईमधील एक नामांकित समालोचक कवी कुणालजी जाते सर. थँक्यू सो मच. धन्यवाद शेखरजी पाटील. आणि त्याचबरोबर प्रवीण गायकर यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. आणि लक्ष या मॅचमध्ये आहे करंजडे सुपर किंग्सला 59 टू विन. राऊंड विकेट, चांगला फटका समोर खेळला व्ही शेपमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. सोनू तोपर्यंत 1 रन मिळाली. या सिंगलच्या जोरावर रन झाले. स्कोर बोर्डवर 7. एक फलंदाज बाद झालाय सुपर किंग्सचा. टीम त्यांच्या अगेन्स्ट खेळताना दिसते करंजडे इंडियन्स विरुद्ध सुपर किंग्स. हे बॅटल IPL मध्ये देखील सातत्याने रंगत आलाय. दोन्ही संघ एकमेकांवर नेहमीच वरचढ ठरलेत आणि याही सामन्यामध्ये तीच अपेक्षा आहे की इंडियन्स आणि सुपर किंग्स या दरम्यान एक चांगली लढत पाहायला मिळेल. ब्लू डायमंड क्रिकेट क्लबच्या वतीने करंजडे प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आपण आहोत. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पर्व 2 मध्ये आज या स्पर्धेमध्ये खूप रंगतदार लढती मागच्या काही झालेल्या आहेत आणि इथून पुढे देखील तीच अपेक्षा आपण करूया की यापेक्षा दमदार खेळ होईल, रंगतदार क्रिकेटचे सामने होतील आणि शेवटपर्यंत लढताना दिसतील. प्रतिष्ठेची लढाई आहे करंजडे प्रीमियर लीग. आणि आता या प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय जिथे लक्ष पार करायचं इंडियनच्या समोर सुपर किंग्सला. या मॅचमध्ये 59. श्री पवार बॉलिंगसाठी तयार. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असेल. क्षेत्ररक्षणाची सजावट शॉर्ट फाईन लेग, एक गलीमध्ये एक पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि मिड ऑफ ठेवण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय, त्यामुळे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. हे क्षेत्ररक्षण सजवले श्री पवार यांनी. पाहूया लक्ष डिफेंड करण्याचा प्रयत्न त्यांचा संघ कशा पद्धतीने करतोय. टार्गेट अतिशय चांगला आहे. इंडियन्स विरुद्ध सुपर किंग्स अशी लढत आणि या मॅच मध्ये सुपर किंग्सला हे लक्ष पार करायचंय. पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा आहेत. थोडासा बॅकफुटलाय सुपर किंग्स. पाहूया कमबॅक करेल का. राऊंड विकेटने श्री. पहिला बॉल ऑनसाइडला दिशा दिली. शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी पंचांच्या डाव्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे, तिथे फक्त 1 रन मिळेल. या सिंगलच्या जोरावर रन झालेत 8.
लक्ष्य आहे 59 रनचं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर लवकर परतला, परंतु त्यानंतर डाव सावरणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने डाव सावरत आहेत त्यापेक्षा वेगाने रन करणं गरजेचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयूर साबळे. स्टान्स खूप चांगला आहे मयूरचा, रन करावे लागतील. बॅकफुटला जात असताना एक चांगला बाउन्स मिळाला, टेक ऑफ होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. चांगली गोलंदाजी ते होत असताना आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचा दबाव बनेल सुपर किंग्सवर. इंडियन सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत. 59 रन एक चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलंय. जवळपास 12ची सरासरी गाठायची 5 षटकामध्ये. अशा परिस्थितीमध्ये सुपर किंग्सला देखील प्रयत्न करावा लागेल. पॉवर प्लेमध्ये रन आलेले नाहीयेत. 7 धावा झाल्यात फक्त फलकावर. क्षेत्ररक्षणाची थोडीशी पुन्हा एकदा सजावट करत असताना एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतलाय, स्क्वेअर लेगला मागे पाठवलाय. बोल तयार. राऊंड विकेट श्री पवार. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. सरळ 2 चेंडू डॉट खेळलाय मयूर, त्यामुळे दबाव येईल. आतापर्यंत मयूरच्या बॅटिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 चेंडू निर्धाव खेळलाय, 2 धावांवर खेळतोय. 5 चेंडू फेस केले, त्यामुळे दबाव निर्माण तर झालाय. दबावाचा बळी मयूर पडेल का? परंतु श्रीने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला फटका हवेत खेळलाय, टायमिंग प्रॉपर. बॉल सचिन रमेश तेंडुलकर कक्षाच्या वरून 6 धावांसाठी षटकार. तर थँक्यू डीजे. याच दरम्यान सन्मान्य अतिथी उमरोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा एक दर्जेदार अष्टपैलू गुणवान क्रिकेटर महेंद्र माली साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की साहेब यावं व्यासपीठावरती. ब्लू डायमंड क्रिकेट क्लब करंजाडे पर्व 2 करंजाडे प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. यस, ओव्हर टू कुणाल सर. चांगली फलंदाजी आणि तेवढा चांगला फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय. ओर पिच बॉल. आता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल 1 बाउन्स सीमारेषच्या पलीकडे. 4 रन. जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी केलं, सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी केलं, सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी. अगदी बरोबर आणि खूप चांगलं संगीत आमच्यापर्यंत पोहोचवलं जाते डीजेच्या माध्यमातून. श्री साऊंड अँड नितीन डीजे बंगारपाडा. रन झालेत या चौकाराच्या मदतीने स्कोर बोर्डवर 18 धावा. 19 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू श्रीचा या षटकामधला. 40+ खेळाडू. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. कव्हर पॉईंट आणि शॉर्ट कव्हर. आता लॉंग ऑफ ठेवलाय. बोल तयार. या वेळेला बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. चेंडूमध्ये आता 35 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 35 धावा. करंजाळे प्रीमियर लीग या क्रीडांगणावर आल्यानंतर अगदी एका स्टेडियमचं लुक या क्रीडांगणाला देण्यात आलंय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर खूपच सुसज्ज असे डगआउट्स आहेत. प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड्स करण्यात आलेले आहेत. त्या स्टँडला महापुरुषांची नावं देण्यात आलेली आहेत. ज्यांनी क्रिकेटसाठी काही केलंय, ज्यांनी समाजासाठी काही केलंय, त्यांची नावं या स्टँडला देण्यात आलेली आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स आणि मुख्य व्यासपीठ अगदी उंचीवर आहे ग्राउंड पासून. त्यामुळे एक फील येतो या क्रीडांगणावर आल्यानंतर की कुठेतरी एका इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये आपण समालोचन करतोय की काय. खेळपट्टी अतिशय सुसज्ज, ग्राउंड खूप चांगलं, आउटफील्ड भरपूर फास्ट आणि क्रिकेटचा आनंद करंजाळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही घेताय या 4 दिवसामध्ये. तीन दिवसाच्या दरम्यान 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. गोलंदाज तयार होतोय भावेश दमळे. परंतु मागच्या ओव्हरमध्ये काय भव्य दिवस स्वागत केलं मयूरने. काही बॉल डॉट खेळला, परंतु त्यानंतर त्याची बॅट तळपली.
उत्तुंग फटके त्याच्या बॅटमधून 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 18-35 सुपर किंग्सला इंडियन्सच्या विरुद्ध जिंकण्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला पाठवलाय. काऊ कॉर्नरला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे 1 रन मिळेल. अलॉंग द कार्पेट बॉल जातो. या सिंगलच्या जोरावर धावसंख्येला आकार येतोय. रन झालेले आहेत 25. पहिल्या ओव्हरमध्ये शांत दिसणारा फलंदाज मयूर आता आक्रमक झालाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने षटकार, चौकार आणि षटकार असे 3 चेंडू शेवटचे खेळलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा केली जाते की या मॅचमध्ये तो शेवटपर्यंत लढेल, संघर्ष करेल, सामना जिंकून देईल. परंतु गोलंदाज तेवढाच चांगला आहे भावेश. खूप चांगली ऍक्शन भावेशची. पॉल ॲडम्सची आठवण करून देतो बॉल रिलीज करत असताना. यावेळेला फटका हवेत, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना षटकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी. हो, रायगड जिल्हा महान खेळाडू क्रिकेटची पंढरी आहेच. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रीमियर लीगचं प्रस्ताव आता वाढत चाललंय. करंजाळे प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय आणि त्यामध्ये पहा मयूरचा काय खेळ सुरू आहे. मागच्या 4 बॉलमध्ये त्याने 3 षटकार ठोकलेत, 1 चौकार ठोकलाय. गती कमी केली ऑन साईडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला क्षेत्ररक्षण खराब होतंय. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. आम्ही महाराष्ट्राची पोर, आम्ही ऑलराऊंडर, त्याची भुवा धार, बाकी आम्हीच मारणार. बॅटिंग धुवाधार सुरूच आहे. ट्रॉफी आम्हीच मारणार हे देखील सांगतोय, परंतु फटकेबाजी पहा. मागच्या अनेक बॉलवर तुटून पडलाय. यावेळेला आउट स्विंगर. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पॉल ॲडम्सची आठवण करून दिली या गोलंदाजाने. ज्या पद्धतीने बॉल रिलीज करतो. साऊथ आफ्रिकन टीमचा तो गोलंदाज होता. सोहेल तन्वीरला तुम्ही पाहिलं असेल पाकिस्तान टीमकडून. अशाच पद्धतीने बॉल रिलीज करायचे. फॉलो थ्रूमध्ये ज्यावेळेला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज जातो. आणि यावेळेला येतो डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर आहे. रन झालेत आता 35 आणि 14 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. 14 चेंडू 24 धावा. स्ट्रायकिंग एंडला मयूर. 14-24 हे समीकरण. पुन्हा एकदा एक चांगला बॉल लेग टाकायचा होता, त्यामध्ये यश मिळते. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आता आलेत मयूरच्या विरुद्ध. काही चौकार षटकार आले, परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर सलग 2 डॉट बॉल टाकलेले आहेत गोलंदाज भावेशने. नाही सोडणार आम्ही देखील हा सामना हे सांगत असताना इंडियन्स सुपर किंग्सच्या विरुद्ध. करंजाळे सुपर किंग्स विरुद्ध करंजाळे इंडियन्स अशी लढत. ओव्हर द विकेट मयूर. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. यॉर्करचा प्रयत्न होता. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑन वरून फंबलिंग इथे पाहायला मिळालं आणि अखेर एकच धाव. परंतु इथे जो साथी खेळाडू होता मयूरचा विकास उतेकर यांनी मात्र जवळपास अर्ध क्षेत्र पार केलं होतं. 22 यार्डपैकी जवळपास 11-12 यार्ड ते पुढे आले होते आणि अखेर थांबवलं. हा चांगला निर्णय मी म्हणेन मयूरचा, कारण स्ट्राईक त्याला घ्यायची आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये रन करायचे 23. 12 बॉल 23. या पण ऐकू एक चांगलं संगीत. यमुना तेरे खोटी उगी काढले अन बाई माझी करंगळी मोडली. बाई माझी करंगळी मोडली. बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तेरे खोटी उगी काढले. बाई माझी करंगळी मोडली. बाई माझी करंगळी मोडली. बाई माझी करंगळी मोडली. जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा.
बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे. टीम मीटिंग झाली असेल तर खेळायला सुरुवात करून घ्या. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. टीम इंडियन्स विरुद्ध सुपर किंग्स अशी लढत. सुपर किंग्सला आता रन करायचे 12 बॉल 23. 23 रिक्वायर्ड फ्रॉम 12. 12 चेंडू आणि 23 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका ही नम्रतेची विनंती. थोडीशी घाई करा. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण असेल. ब्लू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित करंजाळे प्रीमियर लीग पर्व 2 हा दैदिप्यमान सोहळा तुमच्या समोर रंगतोय. एन्जॉय करतायत. सोहळा क्रिकेटचा आनंदाचा आहे. आपल्या परिसरातील खेळाडूंना वाव मिळावा. मग 40+ खेळाडू असतील, तरुण असतील, ज्या पद्धतीने आतापर्यंत एकत्रित येऊन हे खेळत आहेत. करंजाळे प्रीमियर लीगची चर्चा होते. चर्चेमध्ये असलेली स्पर्धा, भरघोस बक्षिसांची खैरात, मॅन ऑफ द मॅचसाठी अनेक पुरस्कार, ट्रॉफींची आरास, सूत्रबद्ध असं आयोजन या स्पर्धेमध्ये केलं गेलंय. अख्खो टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना कट करायचा होता. इथे डॉट बॉल येतोय. दबाव बनेल या डॉट बॉलचा, कारण आता 11 चेंडूमध्ये 23 धावा करायच्या आहेत. मयूर चांगला खेळला या मॅचमध्ये, परंतु त्याच्यावर देखील दबाव बनवू शकतात काही डॉट बॉल. आतापर्यंत 14 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी केली आहे मयूरने. 200च्या वर त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. अशा परिस्थितीमध्ये काही डॉट बॉल जर तो खेळला तर दबाव येऊ शकतो टीम सुपर किंग्सवर. येणारे बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉलमध्ये रन करायचे 23. बोल तयार. श्रीचा आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना अप्पर कट केलाय. गलीमधून थर्ड मॅनला बॉल निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. हा चौकार. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. कोरी 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 इश्काची नोटगी पटली. हाय हाय. खेळाडू सर्कलच्या बाहेर गेलाय का हे चेक करायचं होतं बॉल डिलिव्हर्ड करायच्या आधी, परंतु 3 कॅमेऱ्या अंतर्गत ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रत्येक कॅमेरामॅन या रखरखत्या उन्हात आपला 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अशा परिस्थितीमध्ये काही ज्या बाबी आहेत त्या ऑनफिल्ड अंपायर आणि जे खेळाडू आहेत तर त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्ही स्पर्धा खेळताय, खेळाडूवृत्ती दाखवा. क्रिकेट हा जेंटलमॅन गेम आहे, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आपण लाईव्ह टेलिकास्ट करणाऱ्या टीमला दोष देऊ शकत नाही, त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. काही ज्या गोष्टी असतात त्या समजदारीने तुम्ही पार पाडल्या पाहिजे, ही नम्रतेची विनंती. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला होता तो योग्य असेल, कारण इथे 3च कॅमेरा अंतर्गत आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. 4 रन आहेत. यस, चौकार आहे, त्यामुळे आपली स्पर्धा आहे. थोडंसं आपण देखील सहकार्य करा. समजू शकतो आम्ही तुमच्या भावना, परंतु खेळाडू वृत्तीने खेळा. जी फिल्डिंग करते ना टीम, त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. इमानदारीचा खेळ क्रिकेट आहे. बॉल तयार. ऑन साईडला खेळायचा होता. बॅटची आतमधली कडा घेते. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न मयूर करताना दिसेल हे चित्र आहे. वेगाने त्या क्षेत्ररक्षक थ्रो झालाय आणि इथे जोपर्यंत बॉल हातातून निसटेल विकेट किपरच्या 2 धावा पूर्ण झाल्यात. आता या मॅच मध्ये समीकरण आहे 9 चेंडू आणि 17 धावा. 9 चेंडू 17 रन. रन झालेत 42. 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. मयूर दमदार खेळ करत असताना या मॅच मध्ये ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. विकेट किपर कडून निसटला हा बॉल. थोडासा मागेच होता, फ्रेम मध्ये नव्हता पहिल्या, परंतु त्यानंतर क्रीज मध्ये यशस्वीरित्या पोहोचलाय मयूर. बोल तयार. श्री पुढे टाकलेला बॉल टॉप एज. यावेळेला संधी आहे. कव्हर पॉइंटला हवेत आहे झेल. 3 क्षेत्ररक्षक होते आणि 3ही क्षेत्ररक्षकाकडून चूक आणि इथे रन पूर्ण केलेले आहेत 2. संघर्ष अजूनही सुरू आहे. 2 धावा. कॅच ज्या वेळेला हवेत असते त्यावेळेला सर्वप्रथम जे क्षेत्ररक्षक असतात त्यांचा कॉल येणं गरजेचं असतं. आपसी संगनमत त्याला म्हटलं जातं. मी घेणार, ज्या कॉन्फिडन्सने तुम्ही म्हणाल त्यावेळेला हा झेल संपन्न होऊ शकतो. आणि ऍक्शन रिप्ले पहा, तिथे जवळपास 4 क्षेत्ररक्षक, 5 होते फ्रेम मध्ये. गोलंदाज थोडासा दूर होता, परंतु 4 तर जवळपास बॉलच्या जवळ होते.
बॉल सर्वांनाच हुलकावणी देत जमिनी लगत पडला आणि त्यानंतर 2 धावा पळून काढल्यात मयूरने. आणि आता या मॅच मध्ये 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता टीम सुपर किंग्सला. 8 चेंडू 15 धावा. बोलर तयार. श्री पुढचा चेंडू घेऊन यावेळेला दूरवर टाकलेला बॉल अवे फ्रॉम दी बॉडी कट करायचा होता. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. महेश उरणकर साहेब यांचे ते आगमन झालेलं आहे. महेश स्पोर्ट्सचे ते ओनर आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने अक्षय ठाकूर यांचे ते आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय ब्लू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित करंजाळे प्रीमियर लीग मध्ये. आता समीकरण 8 चेंडू आणि 14 धावा. 8 बॉल 14. श्रीकडून थोडीशी चूक झाली. बॉल थोडासा बाहेर निघाला पिचिंग झाल्यानंतर. फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहेत. बोल तयार. या वेळेला चांगला कट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये या फटक्यासाठी. एक पाय हवेत असताना बॅकफुटला जात असताना ऑन दी टोज हा फटका खेळला. तिथे 1 रन मिळेल. या सिंगलच्या जोरावर आता समीकरण आहे 7 चेंडू 13 धावा. हा देखील सामना रोमहर्षक रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल आता फेस करताना दिसेल विकास उतेकर. 40+ चे खेळाडू त्यांच्या समोर. श्रीने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. श्री पवार 5 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरच्या दरम्यान. आणि आता या मॅच मध्ये पाहूया श्री कमबॅक करून देतील का. शेवटचा बॉल आहे विकास उतेकरच्या समोर. फटका हवेत खेळला. विकास उतेकर यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कक्षाला सलामी देणारा हा षटकार. विकास उतेकरच्या बॅट मधून षटकार आल्याने आता समीकरण आहे 6 बॉल मध्ये 7 रन. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे आणि आता त्या नियमांतर्गत 7 धावा काढाव्याच लागतील. परंतु या अगोदरचा जो सामना आपण पाहिला त्या सामन्यामध्ये मात्र बळीराम भोईर यांनी डिफेंड केल्या होत्या 5 धावा. त्यामुळे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त हे म्हणायला हरकत नाहीये. परंतु एक जमेची बाब काय आहे की मयूर जो सेट बॅट्समन आहे तो स्ट्रायकिंग एंडला चाललाय. परंतु विकास उतेकरने त्यांचं काम पूर्ण केलंय. हस्तांदोलन इथे अंपायरने देखील केलं त्यांच्या बरोबर. कारण खऱ्या अर्थाने एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून आला. विकास उतेकर धावांचा विकास करून दिला आपल्या टीमला. आणि आता या मॅच मध्ये शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आहे विनायक पोपट यांच्या खांद्यावर. थोडीशी दुखापतग्रस्त आहेत. काल बॉल त्यांच्या हाताला लागला. टाके जवळपास पडलेत आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना. परंतु एक चांगली गोष्ट त्यांच्यासाठी आहे की जो बॉलिंग हँड आहे राईट हँड तिथे दुखापत झालेली नाहीये. लेफ्ट हँडेडला त्यांच्या दुखापत झालेली आहे त्यामुळे ते गोलंदाजी करू शकतात. दुखापतग्रस्त झाल्यानंतर नारी कॉन्ट्रॅक्टरला आपण पाहिलं असेल ज्यांनी भारतासाठी टेस्ट क्रिकेट गाजवलं. अनिल कुंबळे यांना पाहिलं असेल जबड्याची दुखापत. त्याच्यानंतर संदीप पाटील यांना पाहिलं असेल 1983 वर्ल्ड कप हिरो. हेल्मेट नसताना बॉल लागल्यानंतर कसं क्रिकेट त्यावेळेला ते खेळले असतील. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पाठवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. आता तरी देवा मला सावली का. आता तरी देवा मला सावली का. 19 चेंडू मध्ये 44 धावांची अफलातून खेळी केली आहे मयूरने या सामन्यामध्ये. आणि इथे जर षटकार आला तर अर्धशतक त्याचं पूर्ण होऊ शकतं. आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. दुसरं अर्धशतक या स्पर्धेचं ठोकलं जाईल. पाहूया ते अर्धशतक इथे पूर्ण करतोय का. बोल तयार. 5 चेंडू मध्ये 1 रनची आवश्यकता. 44 धावांवर खेळतोय फलंदाज मयूर. मयूर साबळे स्ट्रायकिंग एंडला. क्षेत्ररक्षक पहा प्रत्येक अर्धशतकासाठी सागरभाई आंग्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्धशतक इथे पूर्ण होईल का. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन गली पॉइंट इथे सज्ज आहेत. सिली कव्हर पॉइंट ठेवण्यात आलाय. सिली मिड ऑफ आणि इथे मात्र समोर फटका आहे. बॉल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. विजयी चौकार. अर्धशतक होऊ शकलेलं नाहीये फलंदाज मयूरचं. परंतु हा सामना जिंकलाय टीम करंजाळे सुपर किंग्सने. आणि या मॅचचा हिरो ठरलेला आहे फलंदाज मयूर साबळे ज्याने 20 चेंडू मध्ये 48 धावांची खेळी केली. वेल प्लेड मयूर. मी हाय कोली सोरल्या